गेली 2 ते 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। कुठे गुडघाभर पाणी साचलंय तर कुठे वाहनं पाण्यामध्ये अडकल्याचं चित्र पाहायला मिळालं। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलंय। निघोजेमधील मोई रोड लगत असलेल्या शिवशक्ती सोसायटी परिसरात पुराच्या पाण्याच्या प्रवाहात एक 4चाकी वाहन आणि एक व्यक्ती वाहून जात होता। मात्र स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानतेमुळे संबंधित व्यक्तीचा जीव वाचलाय। पुण्याच्या मुळशीमधील वरदायिनी मंदिर पाण्याखाली गेलंय। मुळशी तालुक्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे अनेक सखल भाग पाण्याखाली गेले असून मंदिरातील पाण्याचा धडके भरवणारा व्हिडिओ समोर आलाय। विरार स्थानकातून होणारी पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक आज पहाटेपासून सुरू आहे। मात्र नालासोपारा रुळांवर पाणी साचल्यानं लोकल सेवा अर्धा ते पाऊण तास उशिरानं सुरू आहे। पावसानं उसंत घेतली असली तरी नालासोपारा रेल्वे स्थानकात साचलेल्या पाण्याचा अजूनही निचरा झालेला नाही, त्याचाच परिणाम लोकल वाहतुकीवर होतोय। वसईमधील वसंत नगरी गेटपासून एव्हरशाईन गेटमधील लिंक रोड अजूनही पाण्याखाली आहे, त्यामुळे नागरिकांना कमरेभर पाण्यातून वाट काढावी लागते। पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हा भाग जलमय झालाय, त्यामुळे नागरिकांना ट्रॅक्टरमधून प्रवास करावा लागतोय। कोल्हापुरातील नृसिंहवाडीमध्ये यंदाच्या मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झालाय। कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे कृष्णा नदीला मोठा पूर आलाय। काल संध्याकाळी नदीचं पाणी दत्त मंदिर परिसरात पोहोचलं होतं। रात्रभरात पाण्याची पातळी 5 फूट वाढल्यानं पहाटे 3:30 वाजता यंदाच्या मोसमातील पहिला दक्षिण द्वार सोहळा संपन्न झालाय। त्यामुळे कोल्हापूर तसंच परिसरातील विविध भागातून भाविक नृसिंहवाडीमध्ये दाखल झाले। त्यामध्ये महिला भाविकांची स्नानासाठी मोठी गर्दी आहे।